6 रुपयात जमीन घेणाऱ्यांनी आरोप करू नये अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उत्तर दिले। मविया सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मिळून घोटाळे केले असा गंभीर आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता आणि बावनकुळेंच्या याच आरोपांना राऊतांनी हे उत्तर दिले। उनके बेटे और वो खुद मिलकर भ्रष्टाचार कर रहे थे, सरकार का नाम खराब कर रहे थे। 2.5 साल सरकार में बैठकर कुछ काम नहीं किया। मंत्रालय में केवल 2 दिन आए मुख्यमंत्री 2.5 साल में। ऐसा मंत्रालय चलता है? ऐसी सरकार चलती है? 14 करोड़ जनता को ऐसे न्याय मिलेगा कि 2 बार मुख्यमंत्री 2.5 साल में आते हैं? तो ये पद्धति से सरकार नहीं चलती। पहले ये देखना चाहिए अपने गिरेबान में झांक कर कि उद्धव ठाकरे की 2.5 साल की सरकार में किस प्रकार से भ्रष्टाचार का माहौल था और कोरोना जैसे कार्यकाल में उद्धव ठाकरे के लोगों ने कोरोना जैसे कार्यकाल में उन्होंने पैसा खाया। अब उसके बार बार चर्चा हुई है मीडिया में, अब मैं उसमें ज्यादा नहीं जाऊंगा। महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मोठा घोटाळा केलेला असलेलं भ्रष्टाचार केला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। कोण? चंद्रशेखर बावनकुळे, ज्याने 6 रुपयाला जमीन घेतली आहे काही एकर सरकारची, काय ती आहे ना, तेच ना जमीन लुटली आहे सरकारची। आणि ज्याने भ्रष्टाचार केला म्हणून ज्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळेला तेच बावनकुळे, मला तेच आहेत ना, हे का वेगळे आहेत कोणी?